दोन चेंडू झालेले आहेत बाळू भिकारी यांच्या षटकाची आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 15 धावा. तिसरा चेंडू टोलवलेला भगवान पेडेकर यांच्या बॅटीतून आणि भगवान पेडेकर यांनी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. भगवान पेडेकर यांनी जर चौकार मारला तर भांजी खालू यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे आणि नो बॉल. पंचांनी हा वाईड बॉल घोषित केलेला आहे. या अतिरिक्त धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 19 धावांवर. सुंदरसा टोळा चेंडू यांच्या बॅट मधून आणि ते एक सुंदरसं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी भिकारी यांची निर्धाव चेंडू. पहिला चेंडू नरेश पाटील यांच्यासाठी अतिशय नासमज असा होता. पुढचा चेंडू नरेश पाटील यांनी टोलवलेला चेंडू हवेत झेल होऊ शकतो मात्र 1 धाव पूर्ण झालेले आहे आणि 2 धावा नरेश पाटील यांनी चोरलेल्या आहेत त्या चेंडूवर. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 21 धावांवर. दुसरं षटक बाळू भिकारी यांचं. 2 षटक पूर्ण झालेले आहेत. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 21. पुढचा सामना होणार आहे छत्रपती शिलेदार विरुद्ध श्री विष्णू फायटर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यायचं आहे. वाईड बॉल. पंचांनी पहिला चेंडू वाईड घोषित केलेला आहे.
रामचंद्र यांचा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. दुसरा चेंडू खूप सुंदर असा टोळलेला भगवान पेडेकर यांनी आणि झेलबाद होऊ शकले असते, मात्र गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ते त्यांचा झेल सुटलेला आहे आणि त्यांनी 2 धावा चोरलेल्या आहेत. हे 2 धावा चोरल्यानंतर त्यांची धावसंख्या पोहोचवलेली आहे पहिल्या चेंडूवर 24. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 24 आणि सुंदरसा टोळलेला चेंडू भगवान यांच्या फलंदाजीतून आणि चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत रायगड 11 फायटर्स क्रिकेट संघाला. या चौकारानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 28 धावांवर. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू झालेला आहे. तिसरा चेंडू रामचंद्र यांचा. मारा करतायत भगवान बेडेकर. सुंदरसा टोळलेला चेंडू प्लेस करून डिक्लेअर झोन मधून त्यांनी 1 धाव मिळवलेली आहे. पुढचा चेंडू रामचंद्र भुर्ले यांचा. मारा करत आहेत भगवान बेडेकर. सुंदरसा प्लेस. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण आणि 3 धावा चोरलेल्या आहेत भगवान बेडेकर यांनी. या चेंडूवर 3 धावानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 32 धावांवर. छत्रपतींचे शिलेदार विरुद्ध श्री विष्णू फायटर्स क्रिकेट संघाचे कर्णधार. जर कर्णधार नसतील तर त्यांचा उपकर्णधार येऊन त्यांनी नाणेफेक केली तरी चालेल. सुंदरसा प्लेस आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. पंचांनी डिक्लेअर झोन मधील रन सांगायचे आहेत. हे किती? 1 धाव. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. शेवटचा चेंडू रामचंद्र यांच्या तिसऱ्या षटकाचा. वाईड बॉल. पंचांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. सुंदरसा डोळेला चेंडू हवेत. 1 धाव पूर्ण केलेले आहे नरेश पाटील यांनी आणि 3 धाव मिळवलेल्या आहेत. आणि तिसऱ्या षटकानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 37 धावांवर. शेवटचं षटक कोळी यंगस्टार क्रिकेट कडून. सामना करतील रायगड 11 फायटर्स. फलंदाजीसाठी आहेत नरेश पाटील आणि भगवान बेडेकर. गोलंदाजीसाठी आलेले आहेत हरेश चिपोलकर. सामना करत आहेत नरेश पाटील. छत्रपतीचे शिलेदार या क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी त्यांचं क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. छत्रपतीचे शिलेदार. सर्व खेळाडूंना या ठिकाणी बोलवून त्यांनी आपला संघ रेडी ठेवायचा आहे. सुंदरसा डोळलेला चेंडू नरेश पाटील यांनी 1 धाव पूर्ण. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे नरेश पाटील यांनी. पंचांनी 3 धावा घोषित केलेल्या आहेत. त्यानंतर संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 40 धावांवर. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू. सामना करतायत भगवान बेडेकर. सुंदरसा प्लेस. 1 धाव पूर्ण आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला भेटलं. 2 धावा. सुंदरचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला भेटलं सुरेश भुरे यांच्याकडून. सुंदरसा प्लेस भगवान बेडेकर यांच्याकडून 1 धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे त्यांनी. पंचांनी सांगायचं आहे या बॉलचे किती धावा आहेत. 3 धावा. पंचांनी 3 धावा घोषित केलेल्या आहेत. शेवटच्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि 2 चेंडू अजून बाकी आहेत. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 45 धावांवर. जर आजच्या सर्व मॅचेस आपण पाहिल्या तर सर्वच संघ 50च्या आसपास धावसंख्या पोहोचवत आहेत ऑन एन एव्हरेज. ओके. पहिला सामना फक्त 61 वर पोहोचला होता. त्यांनी 50+ क्रॉस केले होते आणि आजच्या ह्याच्यातील हा 4था सामना. नरेश पाटील यांनी सुंदरसा टोळलेला चेंडू मात्र ते झेल पकडलेला आहे आणि बाद झालेले आहेत. एक शेवटचा चेंडू बाकी आहे. प्लेस केलेला हरिश्चंद्र बेडेकर. डिसिजन
डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 धाव मिळालेली आहे संघाला. अशा प्रकारे संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 46 धावांवर. 46. कोळी यंगस्टर क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. रायगड फायटर्स 11 रायगड 11 फायटर्स खूप सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. आजच्या दिवसभरातील हा 5वा सामना चालू आहे. पहिला सामना झाला होता माहुली 11 विरुद्ध श्रीराम क्रिकेट संघ. महादेव दादा कॉमेंट्री करायला यावे. महादेव दादा या लवकर या. पेनल्टी वगैरे काय नाही देणार तुम्हाला. पंच देत आहेत आम्हाला 2 धावा. श्री गणेशा 2 धावांनी. सगळ्यांच्या चेहऱ्याची मुस्कुरात सांगून जात होती बालू आऊट गेला. तर दुसरा चेंडू वैभव यांचा. बघूया बालू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय वैभवचा बालूसाठी. 2 चेंडू नंतर संघाची वाढती धावसंख्या 2. तिसरा चेंडू. हॅलो क्लीन बोल्ड. 2च धावेनंतर पुढील सलामीवर जोडी आहे हरेश नंतर रामचंद्र. चौथा चेंडू वैभव यांचा. 9चा करार पंच देतात. अतिरिक्त धाव मिळते. अरे काय माहिती ते पण बोलत नाही. हरीचा काय असेल. ग्राउंडला दुखापत करणारा हा चेंडू. 2 धावा पूर्ण केल्यात. पंच 2 धावा देतील आणि या 2 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली आहे 5 रनांवर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक.
मोठा फटका आहे, मोठे रन जरूर येतील. वन बाउन्स, सीमा रेषा पार. चुकीची दुरुस्ती. धावून काढले 3 धावा, 3च. आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 8 रनांवर. हरीश चिपळकरनी जर षटकार खेचला तर मनोहर भुरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया जिगरी, बघूया जिगरी साठी काय करतोय. तर शेवटचा चेंडू वैभव यांचा. आतापर्यंत धावा दिलेत त्यांनी 8. चेंडू ठटकावलाय, तेवढी चांगली वैभव कडून गचाल क्षेत्ररक्षण. पाहिजे तेवढ्या धावा आलेत कोहली बॉईज यांच्याकडे. 11 धावा झाल्यात आतापर्यंत 6 चेंडू मध्ये. सहदेव विकर यांनी जर कॅच पकडला तर भांजी खाली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. तर बघूया पुन्हा एकदा हरेश सामना करतील. एक मुंबई मधला खेळाडू नरेश पाटील. अलीतला हा खेळाडू खरोखरच आपल्या एक कर्तव्याचं बोझ घेऊन मुंबई सारख्या ठिकाणी काम करतो. बघूया काय करेल, त्याच्या ओव्हर मधून किती रन देईल. तर निर्धाव चेंडू होतोय. अरे चिपोलकर, सदैव दादाकडे कॅश देस, तो त्याला 100 ठेवेल, तुला 100 देईल. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट आहे. 3 रन जरूर मिळतील. 3 धावा येतील आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या होईल ती म्हणजे 14. रामचंद्र, आपण जिंकू ना. बघूया रामचंद्र काय करतोय. नरेश निर्धाव चेंडू करताना पुन्हा एकदा रामचंद्र साठी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू नरेश यांचा. पुन्हा एकदा प्लेसमेंट केलाय. चेंडू जाईल 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 जाईल. पंच बॉलचा ताबा घ्यायचा आहे. पंच 3 धावा आणि या 3 धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या ती झाली म्हणजे 17. 4 चेंडू नंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 17. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. खूप सुंदर असं प्लेसमेंट. ग्राउंडला दुखापत करणारा हा चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. भगवान यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण आहे, तेवढीच चांगली अपील सुद्धा आहे नरेश पाटीलची. बघूया काय देतात निर्णय कृष्णा बेडेकर. रन किती आले चेंडूचे. 3 धावा. शेवटचा चेंडू नरेश पाटील यांचा. रामचंद्र करता. रामचंद्र भुरले. बघूया किती चांगला फटका खेळतायत. सुंदर फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण नरेश पाटील यांच्याकडून. निर्धाव चेंडू होईल म्हणावं लागेल. 9च रन आले नरेश पाटील यांना. आतापर्यंत धावसंख्या झाली ते म्हणजे 20. किती चेंडू मध्ये अजून 12 चेंडू मध्ये 27 ना. 12 चेंडू मध्ये 27 रनांची गरज कोहली बॉईज क्रिकेट संघाला. आतापर्यंत धावसंख्या 20.
27 रनांची गरज 12 चेंडू मध्ये. आता वैभव भानेला मी एक ऑपॉर्च्युनिटी देतो, तुम्ही जर आम्हाला या ओव्हर मधून 20 रन दिलेस तर तुला 100 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडून. तर वैभव याच्यासाठी एक नामी संधी, 20 रन द्या आणि 100 रुपये घेऊन जा. तर पहिला चेंडू वैभवांचा सामना करतील हरेश. चांगला असा प्लेसमेंट आहे. हरेश एक मोठ्या फटक्यांसाठी ओळखणारा हा खेळाडू हरेश चिपोलकर आज त्याच्या पॉवर प्लेच्या पण बाहेर त्याचा चेंडू जात नाहीये. काही समजत नाहीये काय झालंय. सकाळी नाश्ता करून आला नाही वाटतं, त्याला कांदे पोहे द्या रे. तो दुसरा चेंडू पुन्हा एकदा रामचंद्र वैभव यांचा चेंडू घेतील बॅटवर. सदैव भिकार यांच्या गच्चात क्षेत्ररक्षण. तर धावचित होत आहेत हरेश चिपोलकर. किती 27 रन येतात एका ओव्हरला. रामचंद्रने शब्द दिलाय की ही मॅच जिंकून दाखवणार मी. बघूया रामचंद्र काय करतोय. तिसरा चेंडू रामचंद्र यांना वैभव भाणे यांचा तिसरा चेंडू असेल. काय करतायत रामचंद्र. आतापर्यंत धावसंख्या पोहोचवली ती म्हणजे 24 रनांवर. चांगला फटका आहे. चेंडू जाईल थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. तेवढंच गोविंदची क्षेत्ररक्षण चांगलं. तर पंच 3 धावा आल्यात आणि या 3 धाव्यानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 27 ना. 27 झालं ना. 27. दिशांसाठी एक ऑपॉर्च्युनिटी आहे. जर त्यांनी षटकार घेतला तर हरिओम तांडेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया दिशांत. आणि वैभवनी जर विकेट घेतला तर त्याला सुद्धा 500 रुपये. अशी दोस्ती असावी इकडून पण आणि तिकडून पण. मारुती बालानी जर कॅश पकडला तर धनाजी बोरगरेकडून यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पंचांकडून येते नोचा अपील. एक अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची वाढती धावसंख्या होते ते म्हणजे 28. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडू मध्ये काहीतरी करिश्मा करून दाखवावा लागेल कोहली बॉईज क्रिकेट संघाला. आतापर्यंत फक्त तुमची धावसंख्या 28च आहे. वैभव सारख्या खेळाडूला काहीतरी पिटलावं लागेल. पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. डिसिजन घ्यावा. लगेच आपल्या धुकधुकचं निर्णय पोहोचवायचा आहे आमच्यापर्यंत समालोचन कक्षापर्यंत. जास्त विलंब न लावता जास्त निर्णय न घेता लगेचच आपला निर्णय काय सांगायचा आहे. पंच 2 धावा. पंचांकडे कुणी येऊ नये विनंती असेल. बॉलर आणि तो डिस्कस करेल. तर पंचांकडे घेरावा करू नये. नरेश पाटील विनंती असेल. नरेश पाटील पंचांना घेरावा करू नये विनंती असेल. ते पंच देतील तो तुम्हाला निर्णय मान्य करावा लागेल. कारण मॅनेजमेंट सुद्धा आम्हीच आणि तुमच्या विरोधातले सुद्धा आम्हीच.
चेंडू पुन्हा एकदा रामचंद्र नामी गावातील खेळाडू बघूया काय करतात सात चेंडू मध्ये 12 रनांची गरज आहे. जवाने जाने मन हसीन दिलरुबा पहिला चेंडू High quality sound check. निर्धाव डाल सकती है. कृपया सावधान रहें. काय होईल रामचंद्र काय होईल सबसे पहले भगवान बेस चेक करेंगे. प्लीज चेक द बेस. बघूया दोन्हीकडे नाव आतापर्यंत 3 चेंडू 1 विकेट कोहली बॉयज क्रिकेट संघाच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर टेन्शन 3 चेंडू 9 धावा कंपल्सरी 3-3 धावांचा आव्हान प्रति चेंडू तर चौथा चेंडू चांगला टोलवलाय तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल दयाला सोडावं लागेल पंच या चेंडूचे रन 2 धावा
दोन चेंडू 7 रनांची पुढच्या वेळेस बुके हवा. 7 रन पाहिजे. एक बॉल 7 रन पाहिजे. टॉस